लेकी बोले सुने लागे. पण नंतर सासूबाईंमध्ये असा काय बदल झाला की नक्की ऐका. हृदयस्पर्शी कथा. मुलांच्या परीक्षा होऊन 4 दिवस झाले तरी सुषमा अजून रिझर्वेशनचे काहीच बोलली नाही. प्रवीणला आश्चर्यच वाटले. शेवटी त्यांनी विचारले, का ग यंदा आईकडे जाण्याचा विचार दिसत नाही? पाहते रे. ते ऐकून तिच्या सासूबाई म्हणाल्या, अगं शाळांना पण सुट्ट्या लागल्या, पण रिझर्वेशन पुन्हा मिळणार नाही. गाड्यांना गर्दी होईल म्हणून विचारतोय तो. सुषमा आणि प्रवीण सुखी जोडपं. 2 मुलगे आणि सासू सासरे. दरवर्षी मुलांच्या परीक्षा कधी होतात आणि केव्हा माहेरी जाते असे तिला नेहमी होत असे. आई माझी वहिनी अवनी माहेरी गेली आहे. ती केव्हा परत येते त्यानुसार मी जाईन, म्हणजे तिच्याबरोबरही राहता येईल. संध्याकाळी बाजारात भाजी घेताना 5व्या मजल्यावरची साक्षी भेटली. भाजीवालीशी नेहमी घासाघीस करणारी साक्षी. काय ग आज फक्त बटाटे घेतले? तर म्हणाली, उद्या माहेरी जाते आहे. साक्षीच्या आवाजात खूप उत्साह दिसत होता. भावाचं लग्न आहे ग, हे येतील नंतर, म्हणून बटाटे घेऊन ठेवते. यांना कधी घरी करावेत असे वाटले तर. अगं सुषमा, तू केव्हा जाते माहेरी? तुझ्या भावाचे लग्न झाले ना? कशी आहे तुझी भाऊजाई? छान आहे. मग जाणार ना? हो जाईन ग लवकरच. यावेळेस माहेरी जाण्याचा मनातून इतका उत्साह का वाटत नाही याचा विचार सुषमा करत होती. धाकटा भाऊ आशिष याचे लग्न नुकतेच झालेले. अवनी नवी भाऊजाई खूप आवडली सुषमाला आणि खूप हुशार, पण जरा अल्लड. त्यावेळेस माहेरी वरचेवर जाणं झालं. त्यानंतरही मंगळागौर, संक्रांत या निमित्तानंही जाणं झालं, पण फारसे राहायला नाही जमले. तरीही जाणवलं आई थोडीशी नाराज दिसते. नेमकं काय कारण ते कळत नव्हतं. नवीन सून बरोबर ॲडजस्ट करणं हे जमत नसावं कदाचित. असो, यावेळेस जास्त दिवस राहिल्याने कळेलच, जाऊनच यावं. घरी येऊन तिने प्रवीणला रिझर्वेशन करण्याविषयी सांगितलं. मुलांना तर खूपच आनंद झाला, कारण मामा मामीबरोबर मजा करायला मिळेल. आजीकडून लाड, मग आणखीन काय हवं आहे? आईकडे पोचल्यावर सुषमाचे जंगी स्वागत झालं. अवनी नुकतीच माहेरून आलेली होती. खूप बडबडी, उत्साही. माहेरच्या गमती सांगता सांगता तिच्या डोळ्यात नवीन उत्साह दिसत असायचा. असेच दिवस जात होते. आई काही बोलत नसली तरी मधून चिडचिड करते हे सुषमाला जाणवलं. एक दिवस सुषमा व अवनी दोघीजणी लग्नाचा अल्बम पाहत बसल्या होत्या. आई स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होत्या. सुषमा, काय करते? इकडे ये. काय बाई किती गप्पा. काय करायचं उरले आई? काय करायचं उरले आई? सुषमाने स्वयंपाकघरात येऊन विचारलं. काही नाही ग, कोथिंबिरीत लिंबू पिळून फोडणी करायची आहे. एवढंच ना? कोशिंबिरीत लिंबू पिळून फोडणी करायचं आहे एवढंच ना? अगं ते वेळेवर करू. आधीपासून नाही करत ग, काकडीचा क्रश जातो. मग अजून काय करायचं सांग. काही नाही. मग तू इतकी बडबड का करते? आई, मी आल्यापासून पाहते तू या न त्या कारणाने सारखी चिडचिड करते. जाऊ का परत मी माझ्या घरी? काय बोलते? तुझ्यावर नाही ग राग माझा. मग आई खरं सांग, तो अवनी वहिनीवर नाराज असते का? मग तिला न बोलता तू लेकी बोले सुने लागे असं करते, हे बरोबर नाही. अगं पण आई, तिला बोलत का नाही? आई, तिला बोलत का नाही? हा तुझा भिडस्त स्वभाव तुलाच त्रासदायक होतो आहे. कसं बोलणार ग? मला बऱ्याच गोष्टी तिच्या पटत नाही, पण दुसऱ्याची पोर आपलं बोलणं तिला नाही आवडलं तर उगाच वादविवाद होतील. हे बघ आई, माझे लग्न याच वयात झाले. मलाही सर्वच कळत होतं असं नाही. हो बाई, मी आले होते तुझ्या घरी तेव्हा मला सारखं वाटायचं तू नीट काम करते की नाही, नाहीतर तुझी सासू म्हणेल हिला काहीच कसं येत नाही. अगं असं काही नाही. सुरुवातीला मला पण जमतच नसायचं. जमत नसे, कळतही नसायचं आणि काय करावं ते देखील समजत नव्हतं.
पण मग सासूबाईंनी स्वतः विचारलं की मी कुठली कामे करू इच्छिते, मला काय जमेल. हो का? हो आई, माझं चुकलं तर त्या बोलायच्या, पण एकट्यामध्ये, सर्वांसमोर नाही. म्हणजे काय? सुरुवातीलाच लग्न झाल्यावर त्या म्हणाल्या, सुषमा पाहुणे आहे तोपर्यंत 7पर्यंत उठून खाली यायचं. पाहुणे गेले त्यानंतर त्या म्हणाल्या, आरामात उठ, झोप पूर्ण करून. तुम्हा मुलींना दुपारी आराम नसतो. अगं, पण त्या लवकर उठतात ना. हो आई, ती त्यांची सवय आहे आणि दुपारी त्या झोपतात. म्हणत होत्या या वयात झोप कमी येते, मग पडून राहून अंग दुखायला लागतं. हो, खरं आहे आई. अवनी खूप साधी भोळी आहे ग, तिला नसेल समजत. तू हे असे शालजोडीतले टोमणे मारलेले तिला लागत असतील, पण आपलं काय चुकतंय, काय करावं हे नाही उमजणार तिला. उरला सुरला उत्साहही संपेल. हो, पण दरवेळी सांगायची काय गरज? लहान आहे का? स्वतःला नको का समजायला? बरोबर आहे तुझं म्हणणं, पण इतक्या दिवसात तुझ्या लक्षात आलं ना की तिला उमजतच नाही, समजतच नाही, किंवा करायची भीती वाटत असेल. नाही जमलं तर तू सांग. स्वतःहून मनातल्या मनात कुडत बसण्यापेक्षा बोलाव. त्यांनी बरेचसे बोल आणि गैरसमज दूर होतील. आईपुढे अवनी नोकरी करू लागली तर अजून कमी वेळ ती घरी असेल, तेव्हा काय करशील? पाहते ग, जमतं का? माझाही स्वभाव जरा नाही आई, खूप बदलायला हवा आहे तुला आपला स्वभाव. हे मी माझ्या सासूबाईंना पाहून सांगते. हो बाई, त्यांचं कौतुक कर. मी काय आता परकीच ना तुझ्यासाठी? तसं नाही ग मम्मुडी माझी, असं म्हणत सुषमाने गळ्यात पडून आईच्या गालावर किस करत, तरी मला आवडते ग तूच. पुरे चला आता जेवायला, म्हणून सुगंधाताई हात धुवायला गेल्या. आज रविवार असल्याने आशिषला सुट्टी आहे हे पाहून नाश्ता आरामात गप्पा मारत पार पडला आणि त्यानंतर आशिषला कॉफी प्यायची इच्छा झाली. अवनी, करतेस तू? अवनीने आईकडे पाहत करू विचारलं. अगं कर बिंदास, यात काय विचारायचं, सुषमा म्हणाली. कॉफी खूपच मस्त बनली होती. वाव, मजा आली. सर्वांनी तारीफ केली. 2 दिवसांनी सुषमा परत जाणार म्हणून त्यांनी बाजारात जायचं नक्की केलं. संध्याकाळी यायला उशीर होणार, स्वयंपाकाचं काय करावं? निघताना सुगंधाताईंनी अवनीला बोलावून सांगितलं, आम्हाला यायला उशीर झाला तर भाजी कर व कणिक भिजवून ठेव बरं. आल्यावर गरम पोळ्या करू. भाजी कोणती करू? तू ठरव. तुला जी फ्रीजमधली आवडेल ती कर, तुझ्या स्टाईलची. असं म्हणत त्या सुषमाकडे पाहत हसल्या आणि घरी परतल्या तर भाजीचा मस्त वास घरभर दरवळला होता आणि टेबलवर सर्व जेवण तयार होतं. अगं बाई, तू सर्व केलं? पोळ्या पण? वाव, मस्त भाजी झाली. तोंडात घास घेताच सर्व बोलले. पोळ्या मला तितक्या नाही जमत अवनी लाजतच म्हणाली. रोज थोड्या कर येतील, सुषमा म्हणाली. करू आई, मी चालेल. हो, माझी गुणाची ग म्हणत त्यांनी अवनीला जवळ घेतलं. तशी मी पण म्हणत सुषमाही दोघींमध्ये शिरली. हो बाई, तू तर आहेसच ग, असं म्हणत सुगंधाबाईंनी तिलाही जवळ घेतलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.